आज आपण इथे पाहणार आहोत चिकन फ्राय कशा पद्धतीने बनवायचं आहे, ते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने। आणि ही रेसिपी खायला एकदम चविष्ट लागते आणि मुलांना तर फारच आवडते। तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी चिकन घेतला आहे बिना हड्डीवालं, म्हणजे चिकनचा छातीचा भाग घेतला आहे, तो नरम असतो। त्यानंतर या पद्धतीने कट करायचं आहे। तर इथे मस्त असं आपलं चिकन कट करून झालं आहे। ते एक ताटात घ्यायचं आहे या पद्धतीने। त्यानंतर इथे गरम मसाला, हळद पाण्यात भिजून घेतलं आहे, ते पण चवीपुरतं। आणि या पद्धतीने पूर्णपणे चिकनच्या पीसला लावायचं आहे या पद्धतीने। आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, तीही पूर्णपणे चिकनच्या पीसला लावायची आहे। त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घेतलं आहे। त्यानंतर इथे मी काळी मिरीची पूड घेतली आहे आणि सुकी लाल मिरचीची पूड घेतली आहे। त्यानंतर अर्धा लिंबू घेतला आहे बिया काढून, तोही या पद्धतीने पिळून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी हिरवी चटणी घेतली आहे, तीही चिकनला पूर्णपणे लावायची आहे। त्यानंतर इथे मी सोया सॉस घेतला आहे। त्यानंतर इथे कॉर्नफ्लॉवर मध्ये या पद्धतीने डीप करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 2 चम्मच विनेगर घेतलं आहे। त्यानंतर साध्या पाण्यात या पद्धतीने डीप करून कॉर्नफ्लॉवर मध्ये परत डीप करायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर चिकन या पद्धतीने हळूच सोडायचं आहे। 1 मिनिटांनी पलटी करायचं आहे आणि बारीक गॅसवरती आलटी पलटी करून हे चिकन फ्राय करायचं आहे। चवीपुरतं लाल मिरची पावडर आणि टोमॅटो प्युरी घेतली आहे, तीही पूर्णपणे एक बाजूने लावायची आहे आणि परत पलटी करायचं आहे। त्यानंतर इथे थोडंसं बटर घेतलं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त असं आपलं चिकन फ्राय रेसिपी इथे तयार झाली आहे। आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।